आज आपल्या प्रत्येकाकडे वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत, ज्याच्याशिवाय आता आपलं जगणं कदाचित अशक्य होईल. पण या गोष्टींचा वापर जेव्हा संपतो तेव्हा खराब वस्तू घरात वर्षानुवर्ष पडून राहतात. मंडळी, भारतात दरवर्षी सुमारे 20 लाख टन ई वेस्ट तयार होतंय आणि एका घरात सरासरी 8 ते 10 जुनी इलेक्ट्रॉनिक उपकरणं तशीच पडून आहेत. आणि या पडून राहिलेल्या वस्तूंमधून बाहेर पडणारे विषारी वायू, द्रव्य आपल्या निसर्गाला आणि आपल्या आरोग्याला घातक ठरतात. आपण या वस्तू स्क्रॅप मध्ये जरी दिल्या तरी तिथे त्या कशा हाताळल्या जातात हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण भंगारात दिलेल्या वस्तू जाळल्या जातात त्यातील मौल्यवान धातू मिळवण्यासाठी. पण त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचं काय? म्हणून आपण जागरूक होऊया. घरातील ई वेस्ट कुठेही न फेकता, कुणाच्याही हातात न देता अधिकृत रिसायकलिंग सेंटरला देऊया. तुम्ही स्वीकारलेला एक बदल आपलं पर्यावरण नक्कीच वाचवेल. मित्रांनो, आता पाऊल उचला, कारण काही सामाजिक संस्थांनी मिळून महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातील काही शहरांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ई यंत्रण हे ई कचरा जनजागृती व संकलन अभियान आयोजित केलं आहे. या विविध शहरांमधील संकलन केंद्रे पाहण्यासाठी दिलेल्या पोस्टरवरील QR कोड स्कॅन करा. या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवा आणि फॉलो करा इतिपूर्णमला.